टीम इंडियाचा अंडर 19 खेळाडू वैभव सूर्यवंशीने आपली 10वीची परीक्षा बुडवली आहे। वैभव सूर्यवंशीचा सीबीएसई बोर्डाचा पहिला पेपर होता, पण हा पेपर देण्यासाठी वैभव सूर्यवंशी पोहोचलाच नाही। त्यामुळे प्रिन्सिपलने त्याची ॲब्सेंटी मार्क केली आहे। खरं तर वैभव सूर्यवंशीने परीक्षेचा फॉर्म भरला होता, त्याचं हॉल तिकीटही त्याला देण्यात आलं होतं। त्यानंतर तो परीक्षेला हजर झाला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। सीबीएसईच्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला काल 17 फेब्रुवारी 2026 पासून सुरुवात झाली आहे। ही परीक्षा 11 मार्च 2026 पर्यंत असणार आहे। या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी वैभव सूर्यवंशी परीक्षेला हजर नव्हता। विशेष म्हणजे परीक्षेसंदर्भातील सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही तो हजर न राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। वैभवने त्याच्या बोर्डाच्या परीक्षेचा फॉर्म सबमिट केला होता आणि त्याचं हॉल तिकीट देखील त्याला देण्यात आलं होतं। त्याच्या बोर्डाच्या परीक्षेचे केंद्र हे पोदार इंटरनॅशनल स्कूल होते। असं सगळं असताना देखील तो बोर्डाचा पहिला पेपर द्यायला आला नव्हता, अशी माहिती शाळेने दिली आहे। काल तो गैरहजर होता, परीक्षा केंद्रावर तो आलाच नाही। त्यामुळे आम्ही सीबीएसईच्या नियमानुसार त्याला गैरहजर मार्क केले आहे। तसेच वैभव सूर्यवंशीकडून आम्हाला यामागचं कुठलंही ठोस कारण सांगण्यात आलं नाही आहे आणि असे खरं तर कोण सांगत पण नाही। त्यामुळे आम्हाला त्याला गैरहजर ठरवता येते। हेच त्याचं परीक्षा केंद्र आहे आणि आम्ही अपेक्षा केलेली की तो येईल आणि परीक्षा देईल, पण कदाचित त्याच्यावर क्रिकेट मॅच, प्रॅक्टिस किंवा आता IPL देखील सुरू होणार आहे। त्यामुळे कदाचित तो त्यात व्यस्त असेल, पण आता पुढचा पेपर असेल तेव्हा तो नक्कीच येईल अशी मला आशा आहे, असे पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्रिन्सिपल NK सिन्हा यांनी सांगितले आहे।